इंद्रायणीचं पसायदान 26 मार्च उद्योजकतेची रम्य कहाणी. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक श्रावणी पिंपळगावकर. सुपीक जमिनीचे समृद्ध प्रदेश सर्वांनाच लाभत नसतात. सगळी जमीन सुपीक नसते. मिळणारी जागा ओसाडच असते. भेटणारं माळरान उजाडच असतं. पण त्या ओसाड जागेतला मातीचा कण सर्जनाचा असतो. सर्जनाचा तो कण सर्जनासाठी सर्जनाचा सांगावा धाडत असतो. उजाड माळरानाच्या आतल्या तारेत नवनिर्मितीचं संगीत दडलेलं असतं. हे संगीत सुरांची अर्थसाथ घालत असतं. छेडणारा कुठे दडला याचा शोध घेत रानोमाळ भटकत असतं. संगमरवराच्या आत्म्यातून शिल्पकाराच्या गावातल्या अमूर्त शिल्पाची आतुरतेने वाट पाहत असतं. शब्दांच्या आत्म्यातील कविता कवीच्या अंतरात्मक निनादणाऱ्या कवितेची वाट पाहत हुरहुरत असते. रंगाचे आत्मे ब्रशच्या फटकारात लपलेल्या चित्रात समाधिस्थ झालेल्या चित्रकाराच्या रंगात रंगण्यासाठी आसुसलेले असतात. चालणाऱ्याच्या पाऊलखुणा स्वतःच्या आत्म्यावर गोंदून घेण्यासाठी रस्ता चालणाऱ्यांची आतुरतेने वाट पाहत असतो. चालणाऱ्याच्या पायातल्या दिंडीचा, वारीचा, यात्रेचा, वंदनेचा, परिक्रमेचा शोध घेत रस्ता मार्गस्थ झालेला असतो. चालत्या पायातून नवा रस्ता फुटत असतो. झेप घेणाऱ्याच्या कवेत फिरण्यासाठी सगळी आकाश नक्षत्र आभाळून आलेली असतात. भरारी असेल तर नवं आकाशही निर्माण करता येतं. कल्पकता असेल तर नवनवी नक्षत्र निर्माण करता येतात. नव्या नक्षत्रांची नवी मांडणी करता येते. सौंदर्याची नवे झंकार आविष्कृत करता येतात. पाय नसतील तर स्वतःच्या हातांचे पाय करता येतात. हात नसतील तर स्वतःच्या पायांचे हात करता येतात. पंख नसतील तर स्वतःच्या हातांचे पंख करता येतात. माणसांचं कशा वाचूनही अडत नाही. अवघडातलं अवघड सहजतेने घडत असतं. मात्र हे सगळं घडण्यासाठी उद्योजकता लागते. अथक, अविरत, अविश्रांत, अव्याहत अभ्यस्त असावा लागतो. उपलब्ध असलेला क्षण परिश्रमानं साजरा करावा लागतो. संकटांना तोंड द्यावं लागतं. कुठल्याही अपयशाला खचून जायचं नसतं. अपयशातही यश शोधावं लागतं. आत्मविश्वासाचा बुरुज बुलंद राखावा लागतो. 10 पावलं पुढे जाण्यासाठी प्रसंगी एखादा पाऊल मागे घ्यावं लागतं. हे सगळं करताना अर्थाचा तोल सांभाळावा लागतो. पैनी पैचा हिशेब चोख ठेवावा लागतो. हिशेब चोख असेल तर रक्कम चोख राहते. सगळी झाडे लावता लावता पैशाचंही झाड लावता आलं पाहिजे. ज्याचे हिस्से वाटे त्याला देता आले पाहिजे. तरच उद्योग खुलतो, अधिक बहरतो. उद्योजकतेची ही कहाणी सुफळ असते पण संपूर्ण कधीच नसते. उद्योजकतेची ही सुरम्य कहाणी दिनांक 26 मार्च 1910 लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी आपल्या परिश्रमातून उभी केलेली किर्लोस्कर वाडी पाहताना सुचते.